मला कुणीतरी सांगितले की निर्धूर चुली मिळतात म्हणून सांगितलं. पण मी एक विद्यार्थी दशा होते, खिशात पैसे नाहीत, मग आपण करायचं काय. मग असं लक्षात आलं की आपण ती थोडीशी कमी किमतीत होईल का म्हणून एक जणाला मी सहज एका गौंड्याला विचारलं. PhDला गुजरातमध्ये गेलो. अर्थात सांगेन की त्यावेळेला माझी परिस्थिती नव्हती, म्हणजे गुजरातला जाऊन आपण तिथं एखाद्या भावनगर विद्यापीठामध्ये संशोधन करावं वगैरे. पण एक ॲडव्हर्टाईज आलेली होती. प्राध्यापक डॉक्टर अशोक भोयटे म्हणून आहेत, मी त्यांचा नावाचा उल्लेख करेन, आणि प्राध्यापक रुस्तुम तांबोळी, हे दोघं एका पंढरपूरच्या रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून होते. आणि तिथं असताना एक ॲडव्हर्टाईज त्यांच्या दृष्टिक्षेपात पडली आणि ती ॲडव्हर्टाईज माझ्यापर्यंत आली आणि मी जिद्दीनं तिकडे गेलो की परिस्थिती नसताना मला स्कॉलरशिप मिळाली. जर शिक्षक असेल तर शिक्षक तो अनेकांचं आयुष्य उभं करू शकतो, अनेक इंडस्ट्रियलिस्ट उभा करू शकतो. खरं तर पेटंट हा भाग जो आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, तर पेटंट का घ्यायची, तर त्याच्यावरती आपला अधिकार असला पाहिजे म्हणून. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जे संशोधन करतो हे युनिक आहे. जसं आपण बघतो की नको तितकं शेतात आपण पाणी घालतो, ते पाणी इव्हॅपोरेट होतं, निघून जातं आणि खाली मीठ राहतं. मग अशामुळं म्हणजे 2025 आता काय लांब राहिलेलं नाही, 2025पर्यंत 50% जगातली शेती ही खारफुटी होईल, म्हणजे उत्पादन कमी होणार. किंवा विज्ञानातल्या तुम्हाला अनेक गोष्टी जर शिकवायच्या असतील तर पहिल्यांदा तुम्ही प्रयोग केले पाहिजेत, किंवा केलेले प्रयोग कसे केले जातात हे तुम्हाला आकलन जर यायचं असेल तर तुम्हाला संशोधन करणं गरजेचं आहे, किंवा संशोधक वृत्ती जोपासणे गरजेचं आहे. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर. आपण सर्वांनी एक सगळ्यात जो महत्त्वाचा पिक्चर आहे किंवा त्यातून सर्वांना प्रेरणा मिळेल असं एक सर्वांनी एक पिक्चर बघितला, तो म्हणजे 3 इडियट्स. त्यामध्ये आमिर खानचे एक कॅरेक्टर आहे रणछोड दास म्हणून, त्याला सगळेजण प्रेमाने रणछो म्हणत असतात. पण तो असा विद्यार्थी दाखवला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ज्याला की मशीन्सची फार आवड असते, इनोव्हेशनची फार प्रेम असतं. आणि तो नंतर जेव्हा पिक्चर बघत जातो तेव्हा दमादमाने आपल्याला कळतं की तो नंतर जाऊन शिक्षक बनतो, एक इनोव्हेटरी शिक्षक, जो की नवीन नवीन प्रकारच्या आयडियाजवर काम करत असतो, मुलांनाही तशाच प्रकारे शिक्षण देत असतो. आणि तो पिक्चर बघितल्यावर आपल्याला वाटतं की आपल्या या आयुष्यात असा एखादा शिक्षक असावा, असा एखादा मित्र असावा. पण बहुतांश लोकांनी मिळत नाही. पण आज मात्र माझं नशीब चमकलेलं आहे आणि मला आज बारामतीमध्ये माझे रणछोडदास म्हणजेच प्राध्यापक डॉक्टर श्री भगवान माळी सर आज आपल्यासोबत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचार मंथनवर. धन्यवाद. भगवान माळी सर हे TC कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून शिकवतात. त्यासोबत त्यांच्या नावावर 3 पेटंट्स आहेत आणि काही पाईपलाईनमध्ये पण आहेत. तर पहिला प्रश्न हाच की तुमच्यात ही चिकित्सक वृत्ती नक्की कुठून आली? खरं तर आपली सुरुवात आपल्याला नेहमी म्हणतो की आपली आई हे आपला पहिला गुरु, आपले वडील दुसरे गुरु, आपण हे नेहमी मानतो. पण ते भारतीय संस्कृतीनुसार खरं आहे. आणि ज्या वेळेला आपल्या आईवडिलांना काही प्रसंगामध्ये दुःख होतं आणि मग ते आपल्याला असं वाटतं की त्यांचं दुःख आपण हरण केलं पाहिजे, कुठेतरी त्यांना सुख मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांचं एक आपण पुढची पिढी म्हणून. तर तसंच मी सांगेन की पहिल्यांदा माझ्या ह्याच्यात डोक्यात चिकित्सक वृत्ती सुरू झाली की आमच्या घरामध्ये चूल होती. आपले साधे पूर्वी सगळ्याच घरात तशा चुली होत्या. त्या चुलीवरती आई जेव्हा स्वयंपाक करायची त्यावेळेला तिथं धूर व्हायचा आणि वरती घराला धुराडं नव्हतं त्या काळामध्ये बऱ्यापैकी, मग धूर आपल्या ह्याच्या चौकटीतूनच बाहेर जायचा. आणि हे चालू असताना मग तिचे डोळे लाल होणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. आणि मग ज्यावेळेला आम्ही 9वीत 8वीत असं शिकत असताना सांगितलं जायचं की बाबा धूर जर डोळ्यामध्ये गेला तर पुढं जाऊन त्याची दृष्टी खराब होते वगैरे. आणि ते शिकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की यार हे वाईट आहे, आपण काहीतरी करायला पाहिजे. मग असं करत करत जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा आम्हाला कुणीतरी सांगितले की निर्धूर चुली मिळतात म्हणून सांगितलं. पण मी एक विद्यार्थी दशा होते, खिशात पैसे नाहीत, मग आपण करायचं काय. मग असं लक्षात आलं की आपण ती थोडीशी कमी किमतीत होईल का म्हणून एक जणाला मी सहज एका गौंड्याला विचारलं. तर तो गौंडी म्हटला की तसा एक गौंडी आहे की जो तो चूल तयार करतो. आणि मग त्याला विचारलं की बाबा तुला सगळं साहित्य दिलं तर तू करशील का माझ्या घरामध्ये असं तसं. तर त्यानं ती केली. म्हणजे असं माझ्या लक्षात आलं की ती केल्यानंतर मग धूर घरातला कमी झाला. मग असं वाटलं की बाबा भविष्यात जाऊन जर अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी काही अडीअडचणी आहेत तर त्याच्यावरती मार्ग काढणं हेच खरं संशोधन, किंवा हेच खरं मी म्हणेन की माणसाच्या जीवनातलं खरं कार्य आहे.
तशी सुरुवात झाली आणि मग त्यावेळेला माझ्यामध्ये थोडीशी चिकित्सक प्रवृत्ती जागी झाली की ज्या गोष्टी आपण विकत घेऊ शकत नाही पण त्या गोष्टी जर आपण संशोधनाच्या माध्यमातून किंवा काही जे शिकवलं जातं विज्ञान शाळेमध्ये तर त्याच्या प्रयोगाच्या माध्यमातून तशा प्रकारे फायदा होईल का समाजाला आपल्याला. तर अशा पद्धतीने ते खरं सुरू झालं आणि त्यावेळेपासूनच मी ठरवलं होतं की एक आपण विज्ञानाचं शिक्षण घ्यायचं. तसं करून मी BScला 12वीला म्हणजे 11वीलाच विज्ञानाचं एक करून सायन्स घेऊन आम्ही BSc झालो, MSc झालो. आणि मग असं असतं की तिथपर्यंत थांबून उपयोगाचं नाही. जर तुम्हाला आणखीन कुठंतरी चांगलं संशोधन पुन्हा म्हणजे थोड्या समुदायाला तुमचं संशोधन उपयोगी न पडता मास लेवलला मोठ्या प्रमाणामध्ये मिळावं मग त्याच्यानंतर मग मी PhDला गुजरातमध्ये गेलो. अर्थात सांगेन की त्यावेळेला माझी परिस्थिती नव्हती म्हणजे गुजरातला जाऊन आपण तिथं एखाद्या भावनगर विद्यापीठामध्ये संशोधन करावं वगैरे. पण एक ॲडव्हर्टाईज आलेली होती. प्राध्यापक डॉक्टर अशोक भोयटे म्हणून आहेत मी त्यांचा नावाचा उल्लेख करेन आणि प्राध्यापक रुस्तुम तांबोळी हे दोघं एका पंढरपूरच्या रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून होते आणि तिथं असताना एक ॲडव्हर्टाईज त्यांच्या दृष्टिक्षेपात पडली आणि ती ॲडव्हर्टाईज माझ्यापर्यंत आली आणि मी जिद्दीनं तिकडे गेलो की परिस्थिती नसताना मला स्कॉलरशिप मिळाली. म्हणजे UGC आहे आपले युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन त्याचा प्रोजेक्ट होता आमच्या सरांच्याकडे डॉक्टर AJ जोशींच्याकडं भावनगर विद्यापीठात. आत्ता भावनगर विद्यापीठाचं नाव बदललेलं आहे आणि मग तो पण 1 वर्षाचा होता. ते टेन्युअर संपलं की पुढं काय असं माझ्या गुरुनी विचारलं मला. तर मी म्हटलं सर मी शिकवण्या घेईन पण PhD पूर्ण करणार. इथपर्यंत आलो आहे मी करणार म्हटलं पूर्ण. पण कर्मधर्म संयोगानं त्यावेळेला मी गुजरात गव्हर्नमेंटची रिसर्च स्कॉलरशिप आहे त्याला अप्लाय केलं आणि त्याला अप्लाय केल्यानं माझं मेरिट हाय होतं आणि त्या मेरिटवरती मला ती पण स्कॉलरशिप मिळाली आणि अशा पद्धतीने माझं मी तिथलं PhDचं जो आपण कोर्स म्हणूया पूर्ण केला. तुमचा जो लाईफचा आर्क आहे त्याच्यावरून जाणवते की तुमच्याकडे भरपूर ऑप्शन असतील. अजून शिक्षकी पेशा नाही तर तुम्ही सायंटिस्ट म्हणून पण काम करू शकला असता किंवा संशोधक म्हणून. नक्कीच. शिक्षकी पेशात कसं काय तुम्ही आला? मी SYBScला होतो. SYBScला असतानाच मला असं वाटायचं की आपण शिक्षक झालं पाहिजे. अर्थात शिक्षक का व्हायचं तर मी त्या काळात सुद्धा बघितलेलं होतं की आपल्या गल्लीमध्ये आपल्या परिसरात किंवा आपण हॉटेलमध्ये कुठं गेलो आणि जर शिक्षक आले तर शिक्षकांच्या पेक्षा कितीतरी मोठ्या पदावरती असलेले त्यांचे विद्यार्थी ते उभे राहायचे. म्हणजे मी बघितलं शिक्षण जिल्हाधिकारी होते एक आमच्याकडे शिक्षणाधिकारी आलेले होते. मग ही लोक आले की त्यांच्या नतमस्तक व्हायचे आणि तुमच्यामुळं आम्ही घडलो. म्हणजे पुन्हा सांगेन की जसं आई वडील आपले गुरु आहेत तसं जो शिकवतात आपल्याला तो महान गुरु असतात आणि मग आपण का ते आई वडील जसं असतात तसं ते पद का घेऊ नये आपण एखादं. म्हणून मला असं वाटलं की त्यावेळेला आपण शिक्षक व्हावं आणि शिक्षक झाल्यानंतर अनेकांची परिस्थिती सुधारता येते. जसं सांगितलं जातं की एक शिक्षक हा चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं तर तो लाखो जणांचं आयुष्य उभं करू शकतो. एक इंजिनियर एक पूल बांधू शकतो असं जे आहे ते अजूनही त्याच पद्धतीनं आहे. त्याच्या पुढं मी जाऊन सांगेन की बऱ्याचदा मी बघितलं की इंडस्ट्रियलिस्ट जसे आपल्याकडं आत्ता अलीकडच्या काळात CSR फंड जो आहे CSR फंडच्या माध्यमातून ते समाजसेवा करतात असं ऐकलं. अनेकदा कुणी दान पैसे करून समाजसेवा करते पण शिक्षक हा कितीतरी लोकांचे कितीतरी वेगवेगळे प्रश्न असतात. म्हणजे जे इंडस्ट्रियलिस्ट एखादा प्रॉडक्ट काढेल आणि एखादा प्रश्न मिटवू शकेल आणि त्याचा आलेला पैसा समाजामध्ये देऊन त्या समाजावर त्या थोड्या बहुत. पण जर शिक्षक असेल तर शिक्षक तो अनेकांचं आयुष्य उभं करू शकतो, अनेक इंडस्ट्रियलिस्ट उभा करू शकतो. आणि म्हणून त्यावेळेला मी SYBScला असताना ठरवलं होतं. मी त्यावेळेला शहाजीराजे महाविद्यालयामध्ये होतो. माझं FY ते TY BScचं शिक्षण माझं शहाजीराजे महाविद्यालय खटावला झालं आणि SYला असताना मी ठरवलं होतं. म्हणजे लार्जर सेक्शन ऑफ सोसायटीवर इम्पॅक्ट करण्यासाठी तुम्ही शिक्षकी पेशामध्ये आला. हा इम्पॅक्ट असं मी म्हणणार नाही पण आपण असं म्हणतो की अनेक योनीतून मानवाचा जन्म होतो. मनुष्य जन्म हा खूप ह्याच्यानंतर लोकांना मिळालेला आहे, साधू संतांनी सांगितलेला आहे. मग या जन्माला आल्यानंतर आपण जर आपल्याला एवढा मोठा चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे मग ह्याच्यामध्ये चांगलं कुठलं ते निवडायचं. म्हणून मी खरं तर शिक्षक झालो. म्हणजे प्रेरणा देणार आहे तुमची. तर तुमच्या सध्या नावावर 3 पेटंट्स आहेत आणि अजून काही पाईपलाईन मध्ये आहेत. बरोबर आहे. आम्हाला थोडीशी माहिती. खरं तर पेटंट हा भाग जो आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट तर पेटंट का घ्यायची तर त्याच्यावरती आपला अधिकार असला पाहिजे म्हणून.
आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जे संशोधन करतो हे युनिक आहे, हे करणाऱ्याला कळालं पाहिजे, समाजाला कळालं पाहिजे. आणि म्हणून आपण बघितलं की आत्ता आपल्या म्हणजे माझं जर खरं संशोधन तुम्ही बघितलं, क्षारपड जमिनीवरती वाढणाऱ्या वनस्पती, क्षारपड किंवा मीठफुट्या किंवा खारपोडी म्हणतो आपण, खारपोटी, तर या वनस्पतीवरती वाढणाऱ्या वनस्पतीवरती माझं संशोधन भावनगरला मी केलं. आणि त्यावेळेपासून एक डोक्यामध्ये अशी कल्पना येत होती की हे क्षारपड जमीन होणं हा जसा नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्याचबरोबर ह्याच्यात मानवनिर्मिती पण प्रक्रिया आहे. जसं आपण बघतो की नको तितकं शेतात आपण पाणी घालतो, ते पाणी इव्हॉपरेट होतं, निघून जातं आणि खाली मीठ राहतं. मग अशामुळं म्हणजे 2025 आता काही लांब राहिलेलं नाही, 2025पर्यंत 50% जगातली शेती ही खारफुटी होईल, म्हणजे उत्पादन कमी होणार, लोकसंख्या वाढलेली, उत्पादन कमी. मग ह्याच्यात अशा वेळेला मी जे संशोधन करतोय त्याच्यातनं काही निघेल का, काय आउटकम आहे का त्याच्यामध्ये. मग ही संकल्पना मी PhDला असल्यापासूनच्या माझ्या डोक्यामध्ये होती आणि मी कुठंतरी त्याला मूर्त स्वरूप द्यायचं म्हणून मी एक फिजिकल मॉडेल तयार केलं. अर्थात ते फिजिकल मॉडेल केलं 2014ला, म्हणजे सांगायला हरकत नाही की मी सावित्रीबाई पुणे विद्यापीठाला एक प्रपोजल दिलेलं होतं की एका ह्याचं प्रोजेक्टचं, रिसर्चच्या. तर मला त्याचं हे पण फंडिंग पण मिळालं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला, जेव्हा तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयाच्या माध्यमातून ते प्रपोजल पाठवलं होतं. आणि मिळाल्यानंतर मग मी बारामतीतल्या आसपासच्या परिसरामध्ये फिरत होतो आणि फिरत असताना मग मला जो प्रोजेक्ट मिळाला त्याच्या माध्यमातून चांगलं काय करता येईल का म्हणून मी पहिल्यांदा त्या माध्यमातून प्रोजेक्ट लावला आणि त्याच्यामध्ये मला यश आलं. यश म्हणजे त्या पेटंटमध्ये सांगायला हरकत नाही की तुमच्या जमिनीतली, म्हणजे अनेक अशा मेथडॉलॉजी आहेत, अनेक अशा पद्धती आहेत की ज्याच्यातनं क्षारता जमिनीतली कमी होऊ शकते. पण मी जे केलेलं आहे त्याच्यामधली क्षारता एकदा कमी केली की पुन्हा त्या वाढण्याचा संबंध नाही. म्हणजे आता आपल्याकडे आपण बघतोय की अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकलेल्या आहेत जमिनीमध्ये. मग त्या अंडरग्राऊंड पाईपलाईनमधनं आपण काय करतोय, या जमिनीतलं पाणी काढतोय, म्हणजे सदाशिवरावांच्या जमिनीतलं पाणी काढतोय, पण चॅनलद्वारे पुढे जाऊन उमेशरावाच्या जमिनीत ते जातेच नाही तिथं, म्हणजे पूर्ण नाही नष्ट झालं. ज्याला आपण समूळ नष्ट हा शब्द म्हणतो, ज्याला इरॅडिकेशन म्हणतो. समूळ नष्ट करायचं असेल तर ते उचलून कुठेतरी समुद्रात परत फेकले पाहिजे मीठ असं. तर अशा पद्धतीचं एक मी मॉडेल तयार केलं आणि ते माझ्यावरती आतून युटिलिटी पेटंट माझ्या नावावरती आहे. आणि अजून बाकीचे दोन आहेत. आणि दुसरं जे पेटंट आहेत म्हणजे डिझाईन पेटंट आम्ही तयार केली. अर्थात ती डिझाईन पेटंट कुठली तयार केली तर त्याच्यामध्ये आपण बघतो की बऱ्याचदा असं कुठं बसलं की बरोबर ठराविक वेळेला आपल्याकडं डास येतात. मग अशा वेळेला आम्ही काय केलं की एक फिरतं मॉडेल तयार. फिरतं मॉडेल म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की रिफ्लेक्टर थोडे चमकतात. मग आम्ही पंख्यासारखे असे पट्टे लावले आणि त्याच्यावरती रिफ्लेक्टर लावले आणि ते मोटारीच्या साहाय्याने छोट्या पोर्टेबल असं एका व्यक्तीला 4 व्यक्तीला एक ठिकाणी बसल्यानंतर त्या वेळेमध्ये ते डास तिथे येणार नाहीत आणि ते डास पळवण्याचं आम्ही थोडंसं यंत्र तयार केलं होतं छोटंसं. हां, रिफ्लेक्टरमुळे थोडेसे पळून जाणार. आणि मी त्याचा आम्ही टेस्टिंग घेतले बऱ्याच ठिकाणी. माझ्याकडे जे संशोधक विद्यार्थी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये विनायक भगत आहे, विक्रम पाटील आहे, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या टेस्टिंग केलं. तर ते टेस्टिंग केल्यानंतर असं लक्षात आलं की त्याचा फायदा होतोय. मग ते ठराविक वेळा ज्यावेळेला जास्त डास त्या परिसरामध्ये त्याच्या जवळ माणसाचे येतात, दुकानामध्ये येतात काही ठिकाणी, तर ते ते एक होतं, ते झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही जे तयार केलं होतं ते आम्ही कुलिंग पॉट नावाचं भांडं केलं. आता ह्याच्यामध्ये परत मी सांगेन, माझी आई मला आठवते की त्या काळामध्ये बऱ्याचदा माठ घ्यायला पैसे नाहीत, ज्याला रांजण घ्यायला पैसे नाहीत आणि त्याहीपेक्षा अतिशय उत्तम लहान मुलं ते ठेवलेलं फोडणार नाहीत मातीचं भांडं. म्हणून माझी आई काय करायची, पितळेचं, अनेकांच्या घरामध्ये हे आहे, तर ते पितळेचं भांडं आणि त्या भांड्याला कापड लावलं जायचं आणि त्याच्यावरती पाणी टाकलं जायचं. मग ते मी माझ्या डोक्यामध्ये ह्या सगळी चित्र पटलावरती आहेत. आणि असल्यानंतर मग ते जे पाणी आई मारायची, मी बघितलं की बऱ्याचदा ते चौपदरी कापड टाकलेलं असायचं. दर तासानंतर उन्हाळ्यामध्ये जेव्हा आता आपण बघतो तसं उन्हाळा, तर उन्हाळ्यात दर 1-2 तासानंतर पाणी मारायला लागायचं. म्हणजे कमीत कमी मी म्हणेन की जास्त नाही झालं, आपण 2 लिटर पाणी धरलं तर ते पाणी मारायला लागायचं. त्या 2 लिटरमध्ये त्या कापडामध्ये किती बसलं तर अगदी अर्धा लिटर, 1.5 लिटर पाणी हे खाली उगळून जायचं. मग तिथं ओलं व्हायचं. पूर्वीच्या काळी फारशा नव्हत्या, मग ते शेणानं सारवलेलं हे असायचं, मग त्याच्या खाली परत भांडं ठेवायचं. म्हणजे हे जे उपद्व्याप होते, मग हे उपद्व्याप टाळायसाठी आम्ही काय केलं, ती घागर आहे त्या घागरेला खालून बाहेरच्या बाजूनं रिंग बसवली. त्या रिंगमध्ये पाणी आणि कापड गुंडाळायचं आणि ते
कापड गुंडाळेल त्या रिंगमधल्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आणि सायपन पद्धतीनं ते पाणी त्या कापडामध्ये येणार. म्हणजे पुन्हा पुन्हा पाणी मारायचं नाही, पाणी वाया जाणार नाही, घागरीच्या खाली घाण होणार नाही. आणि उद्याच्याला ती घागर छोट्या प्रमाणात घेते आणि एखाद्या शेतकऱ्यानं उन्हाळ्यात नेऊन त्याच्या झाडाखाली जरी ठेवलं त्याला त्या भांड्याला तरी त्याला थंड पाणी मिळेल. म्हणजे आता उबळ पाणी मिळते बऱ्यापैकी, तर थंड पाणी मिळेल. मग त्याच्यावरती एक आम्ही पेटंट केलं होतं. तर असे ते 3 पेटंट आहेत. त्यातले 2 डिझाईन पेटंट आहेत आणि एक युटिलिटी पेटंट आहे. आणि आता सध्या पाईपलाईनला काय? आता पाईपलाईनमध्ये असलेलं जे आम्ही टाकलेलं आहे ते एक वनस्पती आपल्या परिसरामध्ये वाढते. ती ॲक्च्युली आपल्या इकडली नाही, सैबा पेंटंट्रा नावाची. तर त्या वनस्पतीला अशी फळं येतात मोठमोठाली आणि त्याच्यामध्ये कापसासारखा भाग असतो. मग त्या वनस्पतीचं जो वरचं फळ आहे ते खूप फळ आहे. एका वनस्पतीला कमीत कमी 2000 फळं येतात. म्हणजे आता जर आपण तांदूळवाडीच्या डाव्या बाजूला जर गेलो तर त्या ठिकाणी लाईन अशी जवळजवळ 50 एक त्या ठिकाणी झाड आहेत. आणि मग त्या पडलेली जी फळं होती त्याच्यापासून आमचं असं लक्षात असतं की जसं आपण कोकोपीट आहे ज्याचा वापर अनेक रोपं तयार करायला केली जातात नर्सरीमध्ये किंवा बऱ्याचदा आपण काही वनस्पती लावण्यासाठी त्याचं हे करतो. तर मग माझ्या असं लक्षात आलं की एवढं मोठं फळ आहे ते पडतंय, त्याचा तसा वापर आणि उपयोग कधीच, मी एक वनस्पतीशास्त्राचा प्राध्यापक आहे, मग त्याचा वापर कसा करावा. मग मी माझ्या विद्यार्थ्यांनाच परत हे सगळं टास्क दिलं. त्याच्यामध्ये आमच्याकडं नेवसे नावाचा विद्यार्थी आहे, शिंदे आहे, त्याच्यानंतर भगत आणि मगाशी मी सांगितलेलं विक्रम पाटील आहे. तर हे जे विद्यार्थी आहेत, तेजस नेवसे नावाचा विद्यार्थी आहे, मग ह्यांना मी ते टास्क दिलं. मग त्यांनी ते केलं, त्याचे टेस्टिंग केले गेले. म्हणजे आपण जे म्हणतो की ॲक्च्युली ते सबस्ट्रॅटम किंवा ते कल्चर म्हणून वापर करतो कोकोपीट, तर तसं ते होईल का, मग त्याचा pH किती आहे, पाणी धारण क्षमता आहे का. पण आणखीन एक वैशिष्ट्य सांगेन की कोकोपीट जर समजा तुम्ही 100 ग्रॅम घेतलं आणि 100 ग्रॅम जर आम्ही तयार केलेलं सेबा पीठ घेतलं तर सेबा पीठमध्ये पाणी धारण क्षमता जास्त आहे, ज्याला आपण मॉइश्चर हे म्हणतो. तर ते अंडर प्रोसेस आहे. म्हणजे आत्ता त्याचं आमचं जर तुम्ही पेटंट बघाल तर ते पेटंट आमचं आत्ता ॲप्लिकेशन रेडी फॉर पब्लिकेशन म्हणून स्टेटस आहे त्याला. म्हणजे त्याला प्रक्रिया आहेत. जसं आपण फाईल करतो, फाईल केल्यानंतर त्याचा पुढं स्टेटस येतं, वेगवेगळे स्टेटस येतात, तसं ते आता अंडर पब्लिकेशनसाठी आलं. ते आल्यानंतर पुन्हा त्याचं अंडर एक्झामिनेशन येतं आणि नंतर ते आपल्याला जर ते युजफुल असेल जगाला, असं आपण त्याला मोठ्या प्रमाणातल्या लोकांना उपयोगी पडत असेल मोठ्या प्रमाणातल्या लोकसंख्येला, तर मग ते मिळतं. मग त्यावेळेला मग त्याला डिस्पोजल म्हणतात. असं आहे. मग ते आमचं आता पाईपलाईनमध्ये आहे. आता आणखीन एक आम्ही स्टेन रिमूव्हर काढलेला आहे. त्याचंही आम्ही पेटंट आता जवळजवळ म्हणजे फाईलच होईल ते पण आम्ही युटिलिटीज करतोय की जेणेकरून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते पेटंट मिळायला खूप 1 वर्ष कधी कधी 2 वर्ष लागतात. पण आम्ही ते युटिलिटी पेटंट म्हणून फाईल केलेलं आहे. तर ते पेटंट आहे स्टेन रिमूव्हर. आम्ही एका वनस्पतीच्या पानाचा असा पाण्यातला एक्स्ट्रॅक्ट तयार केला, ज्याला अर्क म्हणतो आपण मराठीत. आणि त्याच्यापासून समजा आपण लग्नामध्ये गाडी नवरदेव किंवा नवरी घेऊन जाताना त्याला बुके वगैरे त्या गाडीवरती लावले जातात. तर ते बुके लावल्यानंतर पुन्हा ते काढल्यानंतर ज्या पट्ट्या असतात त्या पट्ट्यामुळे ती घाण गाडी म्हणजे दिसायला पुन्हा घाण दिसते. मग अशा वेळेला त्याचा आम्ही जर ह्याच्यात गेलो, म्हणजे मी माझ्या पुतणीच्या आणि माझ्या पुतण्याच्या वेळेला तसं माझ्या गाडीला केलं होतं. आणि मी ज्यावेळेला वॉशिंगसाठी गेलो तर त्यांनी पेट्रो वॉश त्यांनी 2000 रुपये सांगितले. मग म्हटलं एक संशोधक आहे मी, जसं मग अशी सांगितलं तसं माझं मन थोडंसं नेहमी असं म्हणतं की जो काही प्रॉब्लेम असेल त्याच्यावरती आपण सोल्युशन काढूया. मग मी अनेक वनस्पतींच्या पानांचा शोध घेतला आर्कचा. तर मला एक वनस्पती मिळाली, जवळजवळ 43 वनस्पतींच्या पानाचं मी टेस्टिंग केलं की माझ्या गाडीवरचे डाग जाणाऱ्या वनस्पतीच्या पानाचा आर्क मला तयार करता आला. ते आत्ता पेटंट परत फाईल केलेलं आहे मी. आणि असे अजून डोक्यामध्ये आहेत बऱ्यापैकी 4-5. ओके. म्हणजे तुम्ही फुल टाइम प्राध्यापक आहात आणि पार्ट टाइम संशोधक आहात. मी तसा जर विचार केला ना, आता तुमच्या चॅनलचं नाव आहे विचार मंथन. जर आपण एखाद्या गोष्टीवरती सातत्याने विचार करत गेलो, म्हणजे आपण जर विचार केला तर कदाचित जसं त्या केक्युलेला स्वप्नामध्ये DNA स्ट्रक्चर दिसलं असेल, सॉरी बेंझिनचं स्ट्रक्चर दिसलं असेल केक्युलेला, जे बेंझिनचं आपण स्ट्रक्चर म्हणतो. तर ते त्याला दिसण्यापाठीमागचं त्यानं कारण सांगितलं होतं की मला ते सातत्यानं वाटायचं की, आणि मग त्याला ते स्वप्नात दिसलं, असं झालं. तसं जर जे विचारवंत आहेत त्या विचारवंतांनी जर सातत्याने एखाद्या गोष्टीचा विचार केला आणि पुन्हा त्याचा पाठपुरावा केला तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळतं. मग ह्याच्यामध्ये आपण पार्ट टाईम किंवा फुल टाईम किंवा हा त्यातला हेतू नाही. मी फुल टाईम टीचर आहे आणि फुल टाईम संशोधक पण आहे. हा पॉईंट मला पटला.
पण दोन्ही भूमिकांमधला फरक काय आहे? शिक्षक जर विज्ञानाचा असेल तर त्यानं प्रयोग केले पाहिजेत. म्हणजे मी वर्गामध्ये सांगतो की का तुम्ही संशोधक झाला पाहिजे, किंवा काही मुलं MSc करून नोकरी लागल्यानंतर तिथंच थांबतात. तर मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की समजा उद्याच्याला एखाद्या पुस्तकातला असा रेफरन्स आला की ही वनस्पती आहे, ह्याला 38 डिग्री टेम्परेचरमध्ये ही वनस्पती वाढते. मग तुम्ही काय म्हणणार उद्या? जो नुसता नेटसेट होऊन विज्ञानाचा शिक्षक झाला तो काय म्हणेल, 38 टेम्परेचर आहे का त्या परिसरामध्ये ॲव्हरेज? नाही, मग तिथंही वनस्पती येणार नाही. असं नाही, ते संशोधकानं ते ॲव्हरेज 38 डिग्री दिलेलं असते. याचा अर्थ कदाचित ते प्लस मायनस खाली 35ला येईल, 30. हे तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगायचं जर असेल ठामपणे, म्हणजे विद्यार्थी त्या शिक्षकाकडनं ते जे ज्ञान घेत असताना विद्यार्थी सुद्धा सॅटिस्फाईड झाला पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या शिकवण्यामध्ये मी सांगेन की खरोखर ठामपणा आला पाहिजे. एखादं विधान, जसं लोकमान्य टिळक म्हणले होते की मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि मी फोलकडं टाकणार नाही, उचलणार नाही, हे ठामपणे म्हटले होते. आणि ते त्यांच्या शिक्षकांना सुद्धा मानावं लागलं. तशा पद्धतीनं शिक्षकाला जर सिद्धांत असेल किंवा विज्ञानातल्या तुम्हाला अनेक गोष्टी जर शिकवायच्या असतील तर पहिल्यांदा तुम्ही प्रयोग केले पाहिजेत, किंवा केलेले प्रयोग कसे केले जातात हे तुम्हाला आकलन जर यायचं असेल तर तुम्हाला संशोधन करणं गरजेचं आहे किंवा संशोधक वृत्ती जोपासणे गरजेचं आहे. दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही प्रयोग केलेच पाहिजेत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की विज्ञानाच्या शिक्षकांना असेल किंवा अनेक बाकीचे सगळे फील्ड आहे की ज्याला शास्त्रच मान्य आहे, ज्या ज्या गोष्टीला शास्त्र मान्य आहे, जिथं जिथं शास्त्राची गरज आहे त्या त्या ठिकाणी प्रयोग हे केलेच गेले पाहिजेत. मी मराठीचं उदाहरण सांगेन. मला आठवतंय की एक कवी होते आणि एका कवीला एक कविता सुचली की जळलं रान वगैरे असं काहीतरी त्याच्यामध्ये वाक्यात बऱ्यापैकी. तर विंदा करिंदेकर त्या कवीला म्हटले की ही कविता तुला सुचली कुठं, मला ती बघायचं आहे. हा प्रयोग तुला कुठं तुझ्या डोक्यात आला? त्यावेळेला ते विंदा करंदीकर वयस्कर असताना सुद्धा गाडीनं गेले, बैलगाडीनं तिथपर्यंत, आणि तिथनं पुढं बैलगाडी जात नव्हती त्या ठिकाणी तर ते चालत गेले. सांगण्याचा हेतू असा, विषय कोणताही असू द्या, म्हणजे शिक्षकानंच प्रयोग ते केले पाहिजेत, मग तो कुठल्याही शाखेचा असला तरी, कोणत्याही शाखेचा असू द्या. म्हणजे विद्यार्थ्यांची चौकस बुद्धी वाढवण्यासाठी बरोबर, एकदम बरोबर शब्द तुम्ही वापरला की त्याची इन्क्युसिटिव्ह माइंड ज्याला आपण म्हणतो, चौकस बुद्धी. विद्यार्थ्यांना सातत्यानं जर प्रश्न विचारले पाहिजेत आणि ते जर विद्यार्थ्यांना सातत्यानं प्रश्न विचारले आणि त्यांना जर मी परत एकदा सांगितलं की तुम्हाला परफेक्ट, मी सांगेन, जर तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं असेल आणि जर त्या विद्यार्थ्याला सॅटिस्फाईड करायचं असेल तर तुम्हाला विज्ञान किंवा म्हणजे प्रयोग करणं गरजेचं आहे. संशोधक वृत्ती जोपासणं हे प्रत्येक शिक्षकाचं तसं काम आहे. आता मी एक साधं उदाहरण सांगेन. बऱ्याचदा शिक्षकांनी सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो. मी TYBSCला होतो, शहाजीराजे महाविद्यालय खटावला. त्या ठिकाणी आमचे अतिशय चांगले शिक्षक ज्यांच्यामुळं खरं तर मी घडलो, मी त्यांचे या ठिकाणी उल्लेख करेन. ते म्हणजे आमचे करणे सर आणि त्याच्यानंतर साखरे सर. मी TYला असताना त्या ठिकाणी मी एक प्रश्न विचारला होता माझ्या शिक्षकांना की वनस्पतींना जर प्रकाश संश्लेषणासाठी प्रकाशाची गरज आहे तर मग आपण जे मनी प्लांट म्हणतो ते मनी प्लांट घरात कसं येतंय, बेडरूममध्ये कसं वाढतंय, हे मी त्यावेळेला विचारलं होतं. त्यावेळेला माझ्या गुरुनी मला एकदम उत्तम म्हणजे चांगलं पटवून सांगितलं होतं, पण माझ्या डोक्यात नाही घुसलं. का घुसलं नाही तर याचा अर्थ असा होता की मी प्रयोग करायला पाहिजे होते काहीतरी त्यांनी सांगितल्यानंतर किंवा आणखीन कुठेतरी. मग मी PhDला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या घरामध्ये दिवसा जो प्रकाश असतो तो सूर्यप्रकाश आहे आणि म्हणून त्या वनस्पतीला स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी प्रकाश संश्लेषणासाठी लागणारा जो प्रकाश आहे तो प्रकाश सूर्याचाच घरात आहे आणि म्हणून ती प्रकाश संश्लेषण फक्त तिथं त्याची तीव्रता कमी. आता तीव्रता हा शब्द सर सांगत होते मला खूप वेळा, पण माझ्या लक्षात येत नव्हतं. पण मी PhDला गेल्यानंतर मी जेव्हा माझ्या प्रयोगाच्या वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पती मी एका खोलीमध्ये वाढवल्या होत्या आणि तिथं ट्यूबलाईटमध्ये वाढवल्या होत्या. मग माझ्या डोक्यात थोडंसं असं हे झालं की लगेच मी पाठीमागं गेलो की मी TYच्या वर्गामध्ये असताना मी सरांना प्रश्न विचारला होता आणि मग ते लक्स मीटर आलं.
त्याची इंटेन्सिटी तीव्रता मोजण्याचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे साध्या जर ट्यूबलाईट आपण लावल्या तर त्याची तीव्रता ही 2000 लक्स मीटर आहे. आणि मग आपण ज्यावेळेला ट्यूबलाईट बंद करतो, साधा घरातला प्रकाश असतो, जर आपण तो मोजला तो कमीत कमी 1000-1500 लक्स मीटर भरतो. बाहेर जर फुल प्रकाश असेल त्यावेळेला. म्हणजे इन्क्विसिटिव्ह माइंड तुम्ही जसं म्हटला ते खरंच गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे शिक्षकांनी, आणि शिक्षकांनी त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जर ठामपणे दिली तरच उद्या विद्यार्थी घडेल, जसा मी म्हणेन की शिक्षकांच्यामुळे घडलो. बरोबर. आपण बघतो की ही जी तुम्ही रिसर्च फील्डमध्ये आहात, खर्चिक आहे, भयंकर प्रमाणात ह्याला खर्चिक आहे. नक्कीच आपण बघत असतो की भरपूर साऱ्या गाड्यांची नवीन जर इंजिन बनवायला म्हणलं तरी 5-6 हजार कोटी खर्च येतो रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी. आणि लोकांचा असा अप्रोच आहे की हा वेस्टेज ऑफ मनी. आता नासाला पण आपण बऱ्यापैकी एवढं फंडिंग जातं. खरं तर सगळ्यात इफिशियंट वेमध्ये जर काही जरी संशोधन करणारे असेल संस्था तर नासा आहे. पण त्याला पण लोक म्हणतात की वेस्टेज ऑफ मनी आहे. तर या विचाराबद्दल तुमचं काय मत आहे की लोक म्हणतात की संशोधन हे वेस्टेज ऑफ मनी? आता एक गैरसमज थोडासा वेगळ्या पद्धतीनं दूर करतो. मला आठवतं या ठिकाणी शारदा व्याख्यानमाला बारामतीमध्ये असते, आणि या शारदा व्याख्यानमालामध्ये ॲडव्होकेट आपले, त्यांचं नाव काय आता, ज्यांनी ह्यांची केस घेतली ते उज्ज्वल निकम आले होते व्याख्यानासाठी. आणि त्यावेळेला बऱ्यापैकी आपल्याला अजमल कसाबचा विषय सगळीकडे चालू होता. मग सगळीकडे वर्तमानपत्रात चर्चा यायची, अंडा सेलमध्ये ठेवले, त्याला इतके लाखो रुपये खर्च करतोय आपला देश त्याच्यावरती, त्याला लगेच फाशी देऊन टाकली पाहिजे असं. हे असे जे विचार ऐकल्यानंतर मी सुद्धा एक सांगेन की काही गोष्टी आपल्याही लक्षात येत नाहीत, म्हणजे माझ्याही लक्षात येत नव्हतं. मी त्याच्यावरती विचार मंथन करत होतो की बाबा हे असं का करतोय आपण, का खर्च करतोय अजमल कसाबवरती. तर ज्यावेळेला उज्ज्वल निकमांचं ते एक्सपर्ट आहे त्यांचं व्याख्यान ऐकलं, त्याने असं सांगितलं की आपण त्याला जितका जिवंत जास्त दिवस ठेवू तेवढं पाकिस्तानला आपण जगाच्या पुढं पाकिस्तान किती वाईट आहे हे दाखवण्यासाठी ते एक आपलं जिवंत उदाहरण म्हणून जीवन ठेवलेलं आहे. लक्षात आलं. आणि म्हणून आपण खर्च करतोय. आता संशोधनाच्या बाबतीमध्ये खर्च तसा जर आपण बघितला तर आत्तापर्यंत म्हणजे मी सांगेन की अनेक पॉलिसी झाल्या. शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या संविधान आपण सगळे मानतो, संविधानामध्ये सांगितलंय की बजेटच्या 7% हा शिक्षणाकडे खर्च केला पाहिजे. शिक्षण म्हणजे काय तर रिसर्च, पहिला त्याचा संशोधन आहे, म्हणजे तुमचं रिसर्च आलं पाहिजे, रिनोव्हेशन त्याच्यामध्ये, आणि अशा पद्धतीनं होऊन जे तयार होईल ते मग शिकवलं जातं. मग जर तुमच्याकडे संशोधन केलंच गेलं नाही तर पुढच्या येणाऱ्या पिढीला नवनवीन गोष्टी तुम्ही शिकवणार कशा. म्हणजे आपण सांगतो की साधे साधे प्रयोग आता आपल्या विज्ञानाच्या ह्याच्यामध्ये ते करून दाखवतो, त्याचे रिझल्ट हे कुणीतरी केलेले आहेत ना. मग हे जर झाले नाही तर पुढे जाऊन तुमचं विज्ञान शिक्षण थांबावं लागेल. म्हणजे संशोधनाकडं वेगळी पॉलिसी तयार करून शासन असेल किंवा जे पॉलिसी मेकर्स असतील किंवा शास्त्रज्ञ आहेत आत्ताच्या उच्च पदावरती असणारे आपल्या भारत देशामध्ये, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक पॉलिसी करून ठामपणे जे पॉलिसी इतर मेकर आहेत म्हणजे फंडिंगसाठी त्यांना सांगून जास्तीत जास्त फंड संशोधनाला दिला पाहिजे. मी सांगेन की केलेला प्रयोग हा प्रत्येक यशस्वी होईलच असं नाही. जसं तुम्ही सांगितलं की अनेक ठिकाणी हे फेल गेलं ते फेल गेलं. आपण बऱ्याचदा बाकीच्यांनी केलेली एक लॅबॉरेटरी होती जी लॅबॉरेटरी खाली पडली नंतर जी संशोधनासाठी दिली. पण तुम्ही संशोधन हे सातत्यानं प्रत्येक देशानं किंवा आपल्या देशानं तरी, आणि अनेक मला वाटतं CSR मागाशी फंडचा आपण उल्लेख केला, अनेक असे फंड्स आहेत की ते फंड्स खरं तर राखीव ठेवून जे खरोखर संशोधक मोठमोठे आहेत त्या संशोधनाच्या कडं वळवले पाहिजेत. आणि संशोधनाशिवाय पर्याय नाही. प्रत्येक क्षेत्रात संशोधन आहे. मी सांगितलं साहित्यामध्ये संशोधन आहे तुमच्या, म्हणजे असं कुठलं क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये संशोधनाशिवाय पर्याय नाही. मी उदाहरण सांगेन, परवा एक जपानवरनं माझे मित्र आले होते, ते सांगत होते की एका विद्यार्थिनीनं 7वीच्या विद्यार्थिनीनं एक खेळणं तयार केलं आणि ते खेळणं तयार केल्यानंतर त्याला प्रचंड मार्केट आली. ती मार्केट आल्यानंतर त्यातले तिनं सांगितलं की याचे जेवढे पैसे मिळतील फायदा, रॉयल्टी काय असेल ते बाकीच्या गोष्टी, हे सगळं माझ्या शाळेसाठी द्यावेत. म्हणजे ऋणातून मुक्त होणं त्या मुलीला कशामुळे शक्य झालं तर संशोधनामुळे झालं. आणि मग जर असं एखादं उदाहरण त्या शाळेतल्या
बाकीच्या विद्यार्थ्यांना जर सांगितलं तिथल्या शिक्षकाने, तर उद्याच्याला ते शिक्षक विद्यार्थी सुद्धा तिथं आले नवीन येणार आहे ते सुद्धा संशोधनामध्ये उतरतील. आणि उतरल्यानंतर जे जे गरज आहे, गरजच ही शोधाची जननी आहे. आणि गरजा ह्या वेगवेगळ्या टप्प्यावरती पुढच्या ह्याच्यामध्ये येणार आहेत. मग त्या जर गरजा भागवण्यासाठी आपण दुसऱ्या देशावरती जर अवलंबून राहिलो, जसं आपल्याकडं ग्रीन रिव्हॉल्युशन झालं किंवा व्हाईट रिव्हॉल्युशन झालं, दुधाची क्रांती झाली, मग ह्या क्रांती होत असताना ह्याच्यावरती काय करावं लागेल, तर त्याच्यावरती प्रयोग करावे. वेगवेगळ्या देशाचं वेगवेगळ्या ठिकाणी एक्सपर्ट आहेत, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. आणि मग त्याच्यातूनच आपण, आणि मग खऱ्या अर्थानं स्वावलंबन जे म्हणतो आपण, किंवा आता एक पर्वणीचा शब्द आपल्याकडे नेहमी येत राहतो की आपण काय केलं पाहिजे, आपण काय झालं पाहिजे, स्वावलंबी झालं पाहिजे. आणि कुठलीही निर्मिती करत असताना ती सशक्त असली पाहिजे. आणि यासाठी जे जे पॉलिसी मेकर त्यांना मी तर या माध्यमातून विनंती करेन की तुमचे डोळे उघडा, तुमचे डोळे उघडा. जे जे शास्त्रज्ञ म्हणून मोठमोठ्या पदावरती आपल्या देशातले आहेत, त्यांनी सुद्धा सगळ्यांनी एकत्र येऊन संशोधनाला जेवढा वाव देता येईल तेवढा वाव दिला पाहिजे. जशी आपल्या आता वाढती लोकसंख्या, वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढं धान्य आपल्या देशात आपण उत्पादन करतोय, हे संशोधनाचाच भाग आहे. हे संशोधनाशिवाय झालेलं नाही. कुणीही करो, मी म्हणेन की एखादा उद्याच्याला साधा शेतकरी सुद्धा एखादं चांगलं संशोधन, याचा अर्थ त्याचं केलेलं संशोधन सातत्यावरती अवलंबून आहे. मग ते संशोधन इतरांनी वापरलं पाहिजे. आणि परत आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो की संशोधनामुळं आज बऱ्याचदा आपण बघतो की सगळ्या क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये गरज आहे, पुढे जाऊन अशी संशोधनं येणार आहेत की त्यावेळेला महाग वाटतात. मी जसं तर साधं उदाहरण आहे, तुम्ही जसं म्हटलं की हे महाग वाटतंय किंवा त्याला खर्च जादा होतोय. मोबाईल निर्मिती जर समजा आपल्या परिसरातच झाली बारामतीमध्ये, तर बारामतीकरांना मोबाईल स्वस्त मिळू शकतो. तोच मोबाईल परदेशात गेला तर तिथं त्याची किंमत वाढत राहते. म्हणून आपल्याकडेच निर्मिती झाली पाहिजे कुठल्याही, तर ते स्वस्त होत जाईल आणि जनसामान्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही सांगितलं की गरज हीच शोधाची जन्य आहे. गरज ही शोधा, आणि शोध जर आपण डेडिकेशनने केला तर संशोधन होतं आणि आपलं सोल्युशन निघतं. पण ॲज अ टीचर म्हणून तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा आहे की आताच्या काळात बघू शकतो की मुलांमधलं डेडिकेशन थोडंसं कमी झाले का, तर सोशल मीडिया म्हणा किंवा बाकीचे अजून काही फॅक्टर्स आहेत, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता मी तर असं म्हणेन बरं का, थोडंसं आपण पॉझिटिव्ह घेऊया या बाजूनं. मीडिया आला, त्यांच्या हातामध्ये मोबाईल आला, अनेक गोष्टी त्याच्यापासून त्यांचा फायदाही झाला, आपण नाही म्हणता येत नाही. आपण असं म्हणतो की शेतकरी घरी बसून मोटर सुरू करू शकतोय, बंद करू शकतोय, हे मोबाईलमुळे शक्य झालं. सामान्य लोकांना त्या काळामध्ये टेलिफोन नव्हता. त्याची एखाद्या जर गरिबाची मुलगी नांदायला गेली तर वर्षानं आल्यानंतरच तिथे चेहरा बघायला मिळायचा त्या आईला आणि त्या मुलीला. आज काय का होईना, म्हणजे संशोधन किंवा मी एखादं मीडियाला दोष देण्यापेक्षा येणारं, मी परत एकदा सांगितलं, येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह घेऊन त्याच्यातलं जे चांगलं आहे ते जर आपण, आता पूर्वीच्या काळी असं सांगितलं जात होतं की टी व्ही बघण्यामुळं मुलांचं नुकसान झालं, टी व्हीमुळं नुकसान झालं. हां, ज्या गोष्टी आहेत मुलांचं जे टार्गेट आहे, जसं आत्ता आपण काही विद्यार्थी IAS झाले, त्यातल्या एका विद्यार्थ्याचा कुठल्या तरी मला वाटतं MP मधल्या का कुठल्या मुलाचा एक मोबाईल दाखवला जातो, तो मोबाईल तुटका आहे, म्हणजे तो साधा मोबाईल आहे, फक्त कमिंग आणि गोईंग कॉल्स त्याच्यावरती तुमच्या बाकीच्या काही फॅसिलिटी व्हॉट्सॲप वगैरे नाही. तर मग सांगण्याचा हेतू असा की तो मुलगा IAS झाला, 2-3 वर्ष त्यानं ते लांब ठेवून, पण IAS झाल्यानंतर त्याला त्या मोबाईलची गरज आहे. त्याचं जर ॲडमिनिस्ट्रेशन चालवायचं असेल त्याला, तर त्याला मीडियाचा किंवा त्याला येणाऱ्या अभ्यासाचा वापर करावा. म्हणून मी सांगेन की ती पॉझिटिव्ह, आणि त्यातले जे चांगले आहेत त्या गोष्टी घेतल्या पाहिजे. त्याच्यावरती काही गोष्टीवरती रिस्ट्रिक्शन टाकले पाहिजेत. काही वेळेला त्याच्यामध्ये साईड इफेक्ट प्रत्येक गोष्टीला आहेत, पण साईड इफेक्ट गोष्टीला आहेत म्हटल्यानंतर ते साईड इफेक्ट पुढे जाऊन भविष्यात कसे कमी करता येतील आणि त्यातले पॉझिटिव्ह कसे आपल्या बाजूने घेता येतील, असा जर विचार केला गेला तर येणारी किंवा आत्ताची जी तरुण पिढी आहे यांची चिकित्सक वृत्ती आपण कमी झाली असं न म्हणता, त्या विद्यार्थ्यांना चांगलं काय आहे हे जर थोडंसं त्यांच्यामध्ये मुरलं किंवा आपण त्याच्या लक्षात आणून दिलं तर मुलं तशा पद्धतीनं चालतील पुढं. नक्कीच. म्हणजे आपण सोशल मीडिया किंवा जर मोबाईल पॉझिटिव्ह दृष्टिकोनाने वापरला तर नक्की त्याचा पॉझिटिव्ह फायदा होईल. तर माझा अजून प्रश्न आहे की संशोधक प्लस शिक्षक म्हणून तुमची दिनचर्या नक्की कशी असते? माझा नेहमी मी सांगतो की सकाळी कसल्याही परिस्थितीमध्ये 6 वाजता उठतो.
तदनंतर साधारणपणे 6 ते 7 वाचन, म्हणजे आवरलं बाकीचं सगळं की आपण थोडंसं वाचन वगैरे करतो, किंवा एखादा डोक्यात काही विचार आला असला तर त्याच्या संदर्भात आत्ता अलीकडच्या काळामध्ये थोडंसं गुगलवरती सर्च पण करत राहतो. आणि तदनंतर 7 वाजता साधारणपणे मी थोडंसं आंघोळ वगैरे करून 6:15च्या दरम्यान मी व्हॉलीबॉल खेळायला जातो. कारण साऊंड माइंड इन साऊंड बॉडी, जर तुम्ही फिजिकली फिट असाल थोडंसं तर मग त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये फायदा होतो. मी व्हॉलीबॉल खेळायला जातो. आमचा जवळजवळ 36 जणांचा ग्रुप आहे, जिव्हाळा नावाचा ग्रुप आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीतले, वेगवेगळ्या वयाचे त्याच्यामध्ये हे आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्यवसायातले आमचे मंडळी आहे. आणि त्याच्यामध्ये जाऊन व्हॉलीबॉल खेळतो आम्ही. व्हॉलीबॉल खेळल्यानंतर एक साधारणपणे 1-1.5 तास व्हॉलीबॉल खेळतो. तदनंतर एक त्याच्यावरती अर्धा तास चर्चा, गपशप वगैरे असं होते आमची त्याची. आणि तदनंतर मग आम्ही घरी येऊन परत लगेच तयारी करून लगेच कॉलेजला जातो. मी त्याच्यामध्ये 11 वाजताच गेलं पाहिजे असं काही नाही. मी कधी कधी लवकर पण जातो. जर कॉलेजचं काम असेल तर 8:30लाच कॉलेजमध्ये जातो. त्या दिवशी खेळायला जात नाही. मात्र मग त्याच्या दुसऱ्या दिवशी डबल खेळतो थोडंसं असं. अशी दिनचर्या आहे. म्हणजे कॉलेजवरून आल्यानंतर परत मग संध्याकाळी थोडंसं मी काही न्यूज बघतो. मला ती थोडीशी ही आहे, बातम्या, मग त्या हिंदी चॅनलच्या, इंग्लिश चॅनलच्या, आपल्या मराठी चॅनलच्या, त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं की बाबा काय चाललं आहे, काय करावं लागेल, किंवा काही गोष्टींची गरज आहे का. तर अशा पद्धतीनं हे सगळं चालू राहतं. आणि साधारणपणे एक 9 वाजेपर्यंत मग आणखीन वर्तमानपत्र वाचणं, दुसऱ्या दिवशीचं तासाचं प्रिपरेशन करणं, ज्यावेळेला लेक्चर मी घेतो, किंवा मग संशोधक जे आमचे असतात त्यांचे काही संशोधन पत्रिका आणलेल्या असतात त्या तपासणं, किंवा मग एखादा प्रयोग केलेला असतो त्याचं स्टेटस कुठं आहे, या सगळ्या गोष्टी संध्याकाळी एक 9पर्यंत, 9ला जेवण करतो. एक साधारणपणे 10 वाजेपर्यंत इकडं रोडनं थोडंसं असं शतपावली म्हणूया किंवा हे फिरतो वगैरे, मी आणि माझी सुविध पत्नी वगैरे असं, किंवा आलेले पाहुणे त्यांना घेऊन फिरतो. त्यावेळेला इतर चर्चा वगैरे होतात. आणि मग साधारणपणे 11च्या दरम्यान मी झोपी जातो. तुम्ही आता पहिल्यांदाच वर्णन केले की तुम्ही पहिल्यांदा पुस्तक वाचता. हो. तर तुम्हाला नक्की कशा प्रकारे पुस्तक वाचायला आवडतात? तुम्ही आता सध्या कोणची पुस्तक वाचताय सध्याला, आणि वाचनाबद्दल तुमचं काय मत आहे? वाचन हे काळाची गरज आहे. म्हणजे मी अजूनही सांगेन की मला तर असं वाटायला लागलं थोडंसं ह्याच्यामध्ये संशोधन झालं आहे का नाही मला माहीत नाही. आपण बऱ्याचदा बघतो की काही फॉरेनर्स किंवा काही लोक येतात आणि ते सहज गाडीमध्ये बसले, विमानात बसले, किंवा सहज समुद्रकिनारी गेले, तर तिथं सुद्धा ते वाचत राहतात. दररोज एक 10 पानं ते वाचतात. मला तर असं वाटतं की आपल्या जो मेंदू आहे, आपली जी शरीर रचना आहे, त्या शरीर रचनेला एक प्रकारचं ते टॉनिक आहे, किंवा मी म्हणेन व्हिटॅमिन आहे. म्हणून पुस्तकं वाचत असताना साधारणपणे आपल्याला जसं आपण म्हणतो की शौर्यकथा वाचाव्यात, किंवा संशोधकांचं जीवन चरित्र वाचावं. मी पुस्तक वाचताना शौर्यकथा, जीवनचरित्र, किंवा एखादा संशोधनाचा शोध कसा लागला हे सांगितलं जातं. किंवा काही मोठमोठ्या माशेलकर सारख्या आहेत, यांच्या जर मुलाखती असल्या, जसं आपण बघतो की बऱ्याचदा TV चॅनलवरती यांच्या मुलाखती दाखवतात. किंवा सचिन तेंडुलकर याला सांगतो की एका प्लेयरनं त्याची बॅट अशी आपटली आऊट झाल्यानंतर, आणि मग त्याला सांगितलं सचिन तेंडुलकर, बॅट कधी आपटायची नाही, ती लक्ष्मी आहे जिच्यामुळं आपलं पोट चालतं. हा छोटासा विचार आहे, पण प्रचंड काही आयुष्यामध्ये सांगून जाणार आहे. मग अशा ज्या मुलाखती आपण ऐकतो, म्हणजे बघतो, किंवा एखाद्याकडं ऐकतो, मग ती वर्गामध्ये मी सांगतो मुलांना की तुम्ही काय केलं पाहिजे आयुष्यामध्ये. ज्याच्या समजा आपण आता आपला वर्ग आहे, किंवा बऱ्याचदा असं सांगितलं जातं की ही ST आहे, त्याच्यावरती दगड मारू नये, दंगल चालू करू नये, दंगली करू नये, तुमचा हक्क मागा, पण ते करत असं. मग हे विद्यार्थ्यांना सांगणं, याचा अर्थ त्याच्याबद्दल देशप्रेम निर्माण करणं. ही जी वस्तू आहे, आज ST महामंडळ आहे, विद्यार्थ्यांनी दगड नाही मारले पाहिजेत, तिथं विनाकारण एखाद्या ठिकाणी काहीतरी तोडफोड करायची नाही केली पाहिजे, का तर ही समाजाची प्रॉपर्टी आहे. मग हे कुठून कळणार मला? तर ह्याच्यामध्ये आपण जेव्हा पुस्तकं वाचतो, किंवा एखाद्या नेत्यानं कसा निर्णय घेतला, हे जे आहे ते जर तुम्हाला समजायचं असेल तर ते घेतलेले निर्णय पुढे जाऊन आपल्याला उपयोगी पडतात. मी एक साधं उदाहरण खरं जर तुम्हाला वेळ असेल तर सांगेन. मी
शिवाजी विद्यापीठामध्ये माझं MSc पूर्ण केलं. तर त्या ठिकाणी एक नोटीस लागलेली होती अशी की क्रिकेट टीम निवडायची आहे झोनलसाठी आणि तुम्ही तिथे यावं. तर त्यात घोरपडे नावाचे आमचे शिक्षक होते. तर आम्ही तिथे किती जण गेलो होतो, 40 जण गेलो होतो. टीम किती जणांची करायची, 15 जणांची. मग त्या सरांच्या पुढं एक प्रश्न पडला की ह्यातले 15 कसे निवडायचे. बरं, कधीच कोणाचा संबंध नाही, डायरेक्ट MA MSc आलेली मुलं आहेत ती. BSc पर्यंत त्यांचा कोणाशी त्या शिक्षकांशी संपर्क नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यातनं 4 जिल्ह्यातनं आलेली मुलं आहेत ती. ह्यातनं कुणाला कमी करायचं, कुणाबद्दल काहीच माहिती नाही. मग अशा वेळेला आता ते काय निर्णय घेतील असं मलाही वाटलं एक क्षणी. मी त्या सिलेक्शनसाठी गेलो होतो, मला घ्यावं म्हणून त्याने. मग त्यांनी काय केलं की पहिल्याच वेळेला आम्हाला असं सांगितलं की ग्राउंडला एक मोठा राऊंड मारा, परत दुसऱ्या दिवशी गेल्यावर 2 राऊंड मारा, तिसऱ्या दिवशी 3 राऊंड, 4 राऊंड, 5 राऊंड त्या क्रिकेट ग्राउंडला मारायला लावले. त्याच्यानंतर तिथं स्टेप्स आहेत, त्या स्टेप्सवर ते खालीवर करायला लावलं. असं आम्हाला त्यांनी एक 7 दिवस बऱ्यापैकी पळवलं. पळवल्यानंतर संख्या किती राहिली असेल, 11, पाहिजे होते 15. म्हणजे तिथं कस आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्या उदाहरणाचा तुम्हाला आयुष्यात कसा फायदा झाला. म्हणजे आपण जे बघतो करतो ते जर आपण नोट डाऊन करून ठेवलं आपल्या मनावरती. मी विद्याप्रतिष्ठानला 96-97 या शैक्षणिक वर्षामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो होतो. आणि त्या ठिकाणी त्यावेळेचे जे प्राचार्य होते त्या प्राचार्याने मला त्या मुलींची टीम तयार करायला सांगितली. आणि 25 ते 30 हजाराचं क्रिकेटचं साहित्य सकाळी आदल्या दिवशी ठरलं, सकाळी ग्राउंडवरती मुलींना नोटीस गेलेली. आणि मी बघितलं तर तिथंही जवळजवळ तुम्हाला सांगतो 35 मुली ग्राउंडवरती. आता 35 मी म्हणलं सगळ्यांना क्रिकेट येतं, हो. सगळ्यांना क्रिकेट खेळायचं आहे, हो. आता कुठला फॉर्म्युला लावायचा. मग मी माझ्या डोक्यात ते म्हणजे लक्षात आलं, मी तोच फॉर्म्युला लावला. अक्षरशः माझ्याकडे 9च मुली शिल्लक राहिल्या, मला पाहिजे होत्या 15. सांगण्याचा हेतू असा, जसं तुम्ही विषय काढला की सकाळी तुम्ही पुस्तक वाचता का, वाचली पाहिजेत. तुम्ही चांगल्या चांगल्या लोकांचे कसे घडले ह्याच्या आत्मचरित्र वाचता का, वाचलंच पाहिजे. आणि मग त्याचा प्रचंड मी मगाशी सांगितलं तुम्हाला ते जीवनसत्व आहे, ते तुम्हाला आयुष्यामध्ये अनेक तुमचे प्रश्न सोडवू शकतं. जसं मी आता परत एकदा एक आणखीन उदाहरण सांगेन की मी फेसबुक बघत असताना माझ्या असं लक्षात आलं, आता सांगूनच टाकतो खरं, पाथरी नावाची वनस्पती आहे. तर ती दातावरती फार चांगली आहे. मी इथं अनुभव सांगेन, माझ्याकडं शेवते नावाची कन्या, आरती शेवते नावाची कन्या PhD करते. ती एक दिवशी असा हात धरून आली की सर मी 2 दिवस येणार नाही. तर म्हटलं काय येणार नाही. तर ती म्हटली की माझा रूट कॅनॉलिंग करायची, तुझा चेहरा बघा एका बाजूचा सुजला होता, दाढ सुजलेली होती. मी म्हटलं तो 2 ते 3 दिवस कळ काढू शकते का तरी पण पेन किलर वगैरे घेऊन. तर ती म्हटली काढू शकते. मग मी त्याला सांगितलं एक काम कर, फक्त ती वनस्पती थोडंसं त्याचा भुगा करून तिथं ठेव, पाथरी नावाची. आज तागाय 3 महिने झाले त्या गोष्टीला. आज तागाय त्या मुलीनं रूट कॅनॉलिंग केलं नाही, डॉक्टरकडे गेलेलं नाही, दंत वैद्याकडं. म्हणजे सांगण्याचं हेतू मी ते बघितलं, मला ते क्लिक झालं, मी त्याचा प्रयोग केला. किंवा थोडासा चांगला आहे ते, आपण भाजी खातात पाथरीची, त्यामुळे भ्यायचं कारण नाही. बऱ्याचदा आपण भीतो कधी किंवा ते विषारी आहे का, मग त्याच्यामुळे लोकांना त्रास होईल का. मग मी सुद्धा ती पाथरीची भाजी आठवणीनं कुठेही दिसली तर मी खात राहतो. माझे दात बऱ्यापैकी खराब, पण मला मग कधीच थंडीमध्ये माझ्या दातांनी सळसळ केली नाही किंवा दुखले नाही. सांगण्याचा हेतू असा, जसं वाचन त्याचबरोबर कुठलं वाचलं पाहिजे आणि वाचल्यानंतर त्याच्यावरती विचारमंथन केलं पाहिजे, अनेकांच्या मुलाखती बघितल्या पाहिजेत. तर हे मी नवीन पिढीला सांगेन की आपण हे बघून तरी फॉलोअप करा. बरोबर सर. जर आपण पुस्तकं वाचली, एखाद्याचं बायोग्राफी वाचली तर त्याचं अख्खं आयुष्य आपल्याला पुस्तकांमध्ये वाचायला भेटतं, अख्खा अनुभवायला भेटतं. आणि जेवढं तुम्ही लोकांचं अनुभवाल बघाल तेवढं आपलं इन्फॉर्मेशन भेटते, तेवढी आपली वैचारिक पात्रता वाढते, डिसिजन घेण्याची क्षमता बदलते. आणि निगेटिव्ह विचार आपल्या मनात येत नाहीत. बऱ्याचदा मुलं कंप्लेंट करतात की मला वडिलांनी कपडे दिले नाहीत, मला वडिलांनी गाडी दिली नाही, मला वडिलांनी पैसे दिले नाहीत, म्हणून मी ते टार्गेट अचीव करू शकलो नाही. हे चुकीचं आहे. अनेकदा अनेक गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळतील, थांबलं पाहिजे. आज कोणत्या आईवडिलाला वाटत नाही, मला एक आईवडील सांगा ज्या आईवडिलाला असं वाटत नाही की आपलं पोरग हेलिकॉप्टरनं कॉलेजच्या वरती उतरलं पाहिजे, त्यानं कॉलेज करून हेलिकॉप्टरमध्ये बसून घरी आलं पाहिजे. कुठल्या आईवडिलाला वाटतं? प्रत्येक आईवडिलाला वाटलं. तसं तुमच्या सुद्धा मुलांना मी तरुण पिढीला सांगेन की आईवडिलांना वाटतं माझ्या मुलाला एकदम रेसर अशी गाडी घेऊन द्यावी, पण त्यांची ऐपत नाही ना. हे माझ्या वर्ण उदाहरण सांगून माझ्या आईवडिलांना वाटायचं
आम्ही त्या काळामध्ये सहलीला जायला पैसे नसायचे. माझी आई म्हणायची का गेला नाही, त्यांना वाईट वाटायचं नाही म्हणून मी सांगायचो 4 दिवस सुट्टी दिली अभ्यासाला. का तर तिला वाईट वाटू नये की आपलं पोरग आपली परिस्थिती नसल्यामुळं सहलीला गेलं नाही. प्रत्येक आई वडील वाटलं. आणि मग ह्याचं मी जिवंत उदाहरण सांगेन. आमच्या मित्रांच्या मध्ये गावातलं असं ठरलं सगळ्यांनी पिवळा टी-शर्ट घालायचा. माझ्या आईनं ते बघितलं, छोटं गाव असल्यामुळे ते दिसायचा ग्रुप आमचा कुठं नाही आईला वगैरे. तर ती म्हणली सगळ्यांनी पिवळा शर्ट घातला, तू का घातला. मग तिनं पदरचे पैसे काढले आणि दिले मला 40 रुपये आणि मी त्याचा पिवळा शर्ट शिवला. आईला वाटतंच ना, वडिलांना वाटतंच ना की आपला मुलगा इतरांप्रमाणे वागला पाहिजे. पण परिस्थिती नसेल तर त्यातून सुद्धा मार्ग काढण्याचं जर तुम्हाला आपण म्हणेन की मार्ग शोधायचा असेल आणि तो कसा शोधावा हे जर तुम्हाला कळायचं असेल तर पुस्तकं वाचन करा, आत्मचरित्र वाचा. अनेक लोक अशा ह्याच्यातून घडलेलं आहे. बरोबर आहे. तुम्ही शिक्षक आहात, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांशी तुमचं कॉन्टॅक्ट असतं, युवकांशी तुमचं कॉन्टॅक्ट असतं. तर विचारमंथन मार्फत विद्यार्थ्यांना किंवा युवकांना काय सल्ला द्याल जे की त्यांना लॉंग टर्म पर्यंत चालेल? विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन, जसं मगाशी उल्लेख केला की मानवाला अनेक योनीतून हा जन्म मिळतो, हे साधू संतांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला मिळालेलं आयुष्य हे आपली जीवन नौका शेवटपर्यंत गेली पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळं बऱ्याचदा विद्यार्थी राग किंवा मग त्या रागाच्या भरामध्ये आत्महत्या करणं किंवा मला हे मिळालं नाही असं नाही, मिळत राहतं. आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात, सगळ्या मिळतील. मी सांगेन हा माझा आशीर्वाद आहे. सगळ्यांना सगळ्या गोष्टी तुमच्या इच्छा मनाच्या आकांक्षा पूर्ण होतील, फक्त तुम्ही थांबलं पाहिजे. कुठेतरी थोडा बॅड पॅच असतो, जसं सचिन तेंडुलकर सांगतो, तो जाईपर्यंत थांबलं पाहिजे ना. सचिननं तिथं नाराज नाही झालं पाहिजे. तो म्हणतो की बॅड पॅच जाईल, थांब जरा. आणि मग तसं सगळ्या मी तरुणांना या ठिकाणी सांगेन की तुम्ही दोष कुणाला देऊ नका, आई वडिलांना दोष देऊ नका, समाजाला दोष देऊ नका. आणि प्रत्येक वेळेला शिक्षण तुम्ही घेतला, हायर क्वालिफाईड झालाय, पण तुमच्या मनामध्ये एक गुण जो निर्माणच होत नाही अलीकडच्या काळात, तो म्हणजे लीनता. तुम्ही थोडंसं झुकायला शिका. महात्मा गांधींनी सांगितले एक कानपणामध्ये दुसरा गाल पुढं करा. काही वाईट नाही त्याच्यामध्ये, काही वाईट नाही. आणि म्हणून महात्मा गांधीजी मरणोत्तर अनेक वर्ष जगावर राज्य करतात. जगावर म्हणेन मी, देशावर सोडा, जगावर राज्य करतात. तसं तुम्ही असं महात्मा गांधीसारखं थोडं वागा सगळ्यांनी. आणि जर वागला तुम्ही तर आयुष्यभर तुमचे आई वडिलांच्या बाबतीमध्ये किंवा आपले जसं त्या हंकारे सांगतात की मुलींनी पळून नाही गेलं पाहिजे, मुलींनी चांगलं वागलं पाहिजे, मुलांनी चांगलं वागलं पाहिजे, मुलांनी आई वडिलांच्यासाठी म्हातारपणाची खरोखर काठी झालं पाहिजे. कारण भविष्यात एक लक्षात ठेवा, आपण जसं म्हणतो की मेरा भी समय आएगा, जसं मला चांगलं होण्यासाठी समय येणार आहे तसं मी म्हातारा पण होणार आहे ना, तो बी समय माझा येणार आहे. अशा वेळेला माझ्या अपेक्षा आकांक्षा कुणाकडे आहेत, तर जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीनं त्या समाजाला सांभाळलं पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याचदा आपण ऐकतो की आईवडीलमध्ये डॉक्टर वारले, त्यांची पत्नी वारली, दोन्ही मुलं आले नाहीत, दोन्ही मुलांना त्यांनी डॉक्टर केलं आणि त्यांनी खंत व्यक्त केली की मी त्यांना शिकवलं नसतं तर बरं झालं असतं. तर असं आईवडिलांना वाटलं नाही पाहिजे, असं त्या विद्यार्थ्यांनी त्या मुलांनी सगळ्यांच्याच, हे आपण एक साधं उदाहरण सांगतो, अनेकांच्या बाबतीमध्ये घडत जरी असले तर अनेकांच्या बाबतीत घडलंच नाही पाहिजे, असं मुलांनी वागावं. असं मी विचारमंथांच्या माध्यमातून सगळ्या तरुणांना सांगेन की लीनता ठेवा, झुकायला शिका, काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. वाद वाढवायचे नाहीत, वाद मिटवायचे. आणि एखादा म्हटला की मी सुपेरियर आहे, बाबा तू सुपेरियर आहे म्हटलं, काही फरक पडत नाही. जसं मी सांगितलं तेरा भी समय आएगा, आत्ता त्याचा असला तर तू जाईल. याचा अर्थ असा नव्हे की त्यानं काहीतरी वाईट केलं म्हणून आपण वाईट करायला जायचं नाही. कुणाचंच वाईट करू नका, बरोबर, कुणाचंच, आपल्या दुश्मनाचं सुद्धा वाईट चिंतू नका, चांगलं चिंता. मी असं म्हणेन की एखाद्या समजा आपला मित्र आहे, खूप भांडण झालंय, मित्राच्या मुलाचं लग्न आहे, जाऊ नका किंवा त्यानं रागाच्या ह्याच्यात तुम्हाला बोलवलं नाही म्हणून तुम्ही त्याला वाईट नाही म्हणायचं, ठीक आहे आशीर्वाद आहे माझा. तरी पण हे जोपर्यंत आपण शिकत नाही, हे जोपर्यंत मानव जातीमध्ये, म्हणजे अनेक साधू संतांनी पण हेच सांगितले, मी त्यांचे विचार घेऊनच सांगतो, ह्यात माझे विचार
नसतील असंही ग्राह्य धरा, पण साधू संतांचे तरी विचार तुम्ही पुढे न्या आणि त्यांच्या विचारानं जर तुम्ही जगला तर मला नाही वाटत की या भारत देशामध्ये कुटुंबकम जे आता आपले माननीय पंतप्रधान म्हणतायत, सुखदेव ते कुठला वसुदेव कुटुंबकम, हे व्हायला जगाला वेळ लागणार नाही. पण त्याला आपण मार्गदर्शक होऊया, भारतीय आपण शिक्षक होऊया जगाचे, आणि या माध्यमातून असं जर झालं तर आपण जगाचं मार्गदर्शक बनूया. तर ह्या विचार सांगेन. आजचा सर पॉडकास्ट असं वाटते संपूच नाही, असं वाटतं ऐकत राहावं. मी तर अचंबित होऊन ऐकतोय, कारण मला सगळ्यात जास्त शिकायला भेटलंय. व्हिडिओ तर बनेलच, पॉडकास्ट बनेल, पण माझ्यावर जो इम्पॅक्ट झालाय त्याला तोड नाही किंवा शब्दात मी व्यक्त करू शकत नाही. पण वेळेच्या बंधनामुळे आपल्याला थांबावं लागतंय. तुम्ही आज विचारमंथनसाठी एवढा वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, आणि विचारमंथनकडून तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचे जे तरुण पिढी आहे भारत देशाची, त्यांना सुद्धा आशीर्वाद देईन आणि त्यांना सुद्धा सांगेन. एक साधा शेर आहे तो म्हणून आपण या ठिकाणी थांबूया, की एक असा शेर आहे की जिंदगी आपसे जिंदगी मांगे. तरुणांना आशीर्वाद रूपी सांगतोय कि जिंदगी आपसे जिंदगी मांगे, जीवन आपसे जीवन मांगे. आपके सभी के जीवन में इतना उजाला आए दोस्तों, इतना उजाला आए कि सूरज भी एक दिन आपके सभी से रोशनी उधार मांगे.